विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुम्हाला माहीतच आहे कॅन म्हणजे शकतो. जेव्हा मराठीच्या वाक्यामध्ये शकतो असा शब्द येतो तेव्हा इंग्रजीच्या वाक्यामध्ये तुम्हाला कॅनचा वापर करायचे. मी हे करू शकतो, आय कॅन डू दिस. ती हे करू शकते, शी कॅन डू दिस. तो हे करू शकतो, ही कॅन डू दिस. म्हणजे जेव्हा मराठीच्या वाक्यामध्ये शकतो असा शब्द येतो तेव्हा इंग्रजीच्या वाक्यामध्ये तुम्हाला कॅनचा वापर करायचे. परंतु कधीकधी मराठीच्या वाक्यामध्ये शकला, शकली, शकले अशा प्रकारचा शब्दप्रयोग होतो, तेव्हा इंग्रजीचे वाक्य कसे बनवतात हे आज आपण शिकणार आहोत. अथर्व, माझं पहिलं वाक्य आहे की तो सत्य सांगू शकला. He could tell the truth. मी उत्तर देऊ शकलो. I could answer. ते मला संपर्क करू शकले. They could contact me. आम्ही समस्या सोडवू शकलो. We could solve the problem. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा मराठीच्या वाक्यामध्ये शकलो, शकला अशा प्रकारचा शब्दप्रयोग असतो तेव्हा इंग्रजीच्या वाक्यामध्ये तुम्हाला कुड या शब्दाचा वापर करायचे. उदाहरणार्थ मला जर असं म्हणायचे, मी समस्या सोडवू शकलो, आय कुड सॉल्व द प्रॉब्लेम. ती मला भेटू शकली, शी कुड मीट मी. मी त्यांना उत्तर देऊ शकलो, आय कुड आन्सर देम. म्हणजे मराठीच्या वाक्यामध्ये शकला, शकले असा शब्दप्रयोग असतो तेव्हा तुम्हाला इंग्रजीच्या वाक्यामध्ये कुडचा वापर करायचे. आधी तुम्हाला त्या वाक्याचा सब्जेक्ट, त्यानंतर कुड, त्यानंतर वर्ब पहिला आणि ऑब्जेक्टचा वापर करायचे. थँक्यू.